नमस्कार, मी दीपाली. माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत. श्री स्वामी समर्थ. तर आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि नवीन वर्षापासून आपल्याला नवीन संकल्प, नवीन निश्चय करायचा आहे. आता बरेच जण नवीन सेवेकरी आपल्याला जुडले आहेत, जे स्वामी सेवेत नवीन आले आहेत. तर अशांसाठी आणि जे जुने सेवेकरी आहेत ते नेहमीच स्वामी सेवा करतात, स्वामीची नित्य सेवा करतात, स्वामी सेवेमध्ये आहे, अशा सगळ्यांसाठी प्रत्येक गुरुवारी आपल्याला ही 5 कामे मी जी सांगणार आहे ती आपल्याला आवर्जून करायची आहे. आजपर्यंत बऱ्याच जणांनी समजा केले नसतील, पण ठीक आहे. पण आता नवीन वर्षापासून निश्चयच करा, एक दृढ निश्चय करा की प्रत्येक गुरुवारी माझ्याकडून ही कामे आपल्या गुरूंसाठी, आपल्या स्वामींसाठी ही कामे झालीच पाहिजे. आणि प्रत्येकाला आपल्या घरामध्ये सुख, समृद्धी, आयु, आरोग्य, ऐश्वर्य सगळं पाहिजेच असते. कोणी म्हणजे सगळे आपण संसारिक लोक आहोत आणि आपल्याला ह्या सुखसोयी, समाधान सगळ्यात महत्त्वाचं असतं. ते समाधान ते पाहिजेच असतं. म्हणून ह्या काही गोष्टी आहे, ह्या आपल्याला करायच्या असतात. प्रत्येक गुरुवारी नक्की वेळात वेळ काढून ह्या गोष्टी करा. खूप छोट्या छोट्या गोष्टी आणि बरेच जण करतसुद्धा असतील. आता तुम्हाला सांगते की बरेच जण वर्किंग असतात, बऱ्याच महिला हे वर्किंग आहेत. आपण वर्किंग आहोत, तर आपण काय करायचं की वर्किंग महिलांनी कसं कसं ॲडजस्ट केलं पाहिजे याचे नेहमी तुम्हाला मी टिप्स सांगत असते. आता मार्गशीर्ष गुरुवारची पूजासुद्धा कशी करायची याचासुद्धा व्हिडिओ मी तुम्हाला सांगितला होता. आता आपण लवकर घरामधून जातो, ऑफिसचा टायमिंग असतो, घरामधून लवकर निघायचं असतं, तर सगळं ॲडजस्ट कसं करायचं नियोजन करा तुम्ही. आणि महिन्यातून 4 गुरुवार तर असतात, तर फक्त 4 गुरुवार आपल्याला एवढी ॲडजस्टमेंट करावं लागते. काही वेळ लागत नाही या गोष्टींना, पण ह्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये खूप खूप बदल घडवून आणतात. आपलं आयुष्य सोन्यासारखं होतं, राजयोग आयुष्यामध्ये येतो आणि सगळ्या आपल्या जे संकट असतात ते मार्गी लागतात, सगळे प्रश्न मार्गी लागतात. म्हणूनच ह्या सेवा नक्की करा. आता बघा काय करायचं आहे. प्रत्येक गुरुवारी आपण आता गुरुवारी कुठलीच महिला आपण केस धुवत नाही का, कारण की आपला जो गुरुग्रह आहे तो कमजोर होतो. गुरुवारच्या दिवशी आपण केस धुवत नाही, घर पुसत नाही. गुरुवारी तुम्ही काय करायचं, जेव्हा तुम्ही उठता, शुचिर्भूत होता, त्यानंतर आंघोळ केल्यानंतर आपला जो उंबरठा असतो घराचा, उंबरठा गोमूत्राने स्वच्छ पुसून घ्यायचा. उंबरठा पूर्ण दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आणि पुसून घेतल्यावर त्यावर हळदीचं लेपन न चुकता आपल्याला करायचं आहे. हळदीचं लेपन, हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याचं लेपन आपल्याला करायचं आहे. हा व्हिडिओ दिवाळीच्या वेळेस मी तुम्हाला डिटेल दाखवला होता की कसं लेपन करतात, काय काय त्याच्यात टाकलं पाहिजे. हळदीचं लेपन करायचं. आता हळदीचं लेपन केलं की आपल्या घरामध्ये सायंटिफिकली जे काही जीवजंतू येतात, मायक्रो ऑर्गॅनिझम येतात, जे काही वाईट शक्ती, नकारात्मक गोष्टी येतात त्या हळदीमुळे येत नाही. आता हळद किती गुणकारी आहे तुम्हाला माहिती आहे. हे झालं एक. त्यानंतर पिवळा रंग जो आहे हळदीचा, पिवळा कलर कुठलाही तो गुरुला दर्शवतो आणि म्हणून आपल्याला हळदीचं लेपन करायचं असतं गुरुवारी. म्हणजे आपला गुरुग्रह स्ट्रॉंग होतो आणि चांगले फळं देतो. म्हणून आपल्याला हळदीचं लेपन करायचं. तसेच पिवळा रंग हा माता लक्ष्मीला सुद्धा आकर्षित करतो, भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीला सुद्धा आकर्षित करतो. तुम्हाला माहिती आहे लक्ष्मी माता चंचल आहे, पण जिथे नारायणाची सेवा होते, जिथे नारायण असतात, जिथे नारायण येतात, तिथे माता लक्ष्मी चिरकाल टिकते आणि तिथं तिला यावंच लागते. म्हणून या दिवशी आपल्याला लक्ष्मीनारायणाची सुद्धा सेवा करायची असते. म्हणून आपल्याला उंबरठ्यावर हळदीचं लेपन करायचं आहे. आपला दरवाजा पूर्ण, आपण मेन दरवाजा पूर्ण पुसून घेतो, गोमूत्राने स्वच्छ पाण्याने पुसून घेतो. त्यावर आपल्याला हळदी कुंकवाचं स्वस्तिकसुद्धा काढायचं आहे. हे झालं एक. त्यानंतर प्रत्येक गुरुवारी आपल्याला गुरुचरित्राचा जो 14वा आणि 18वा अध्याय आहे तो नक्की वाचा. नाही 18वा अध्याय वाचून झालं तर 14वा अध्याय तरी आवर्जून वाचा. गुरुचरित्राच्या 14व्या अध्यायाचं सेपरेट छोटंसं पुस्तक येतं सेपरेट, तर ते पुस्तक तुम्ही आणून घ्या. नसेल तर तुमच्याकडे गुगलवर तुम्ही शोधा 14वा अध्याय आणि तो वाचा. पण प्रत्येक गुरुवारी वाचत चला. याचा सेपरेट व्हिडिओज मी केला आहे. इतके प्रभावशाली हे 2 ग्रंथ आहे. आता बघा, गुरुचरित्र पारायण बरेच जण करू शकत नाही वेळेच्या अभावी, पण हा अध्याय जो आहे 14वा आणि 18वा तुम्ही गुरुवारी वाचा. नाही 18वा तर 14वा नक्की वाचा. तुमच्या आयुष्यामध्ये राजयोग येईल, सोन्याहून पिवळं होईल, इतके बदल तुमच्या आयुष्यामध्ये घडतील. दर गुरुवारी तुम्ही वाचा. फारसा वेळ लागत नाही 14वा अध्याय वाच. असाही एक व्हिडिओ मी तुम्हाला केला आहे की तुम्ही कितीही उपाय करा, कितीही तोडगे करा, कितीही सेवा करा, पण जोपर्यंत तुम्ही नित्यसेवा करत नाही, नित्यसेवा म्हणजे 3 अध्याय आणि 11 माळी, ही नित्यसेवा जोपर्यंत तुम्ही करणार नाही तोपर्यंत कुठलीही उपाय तोडगे हे काम करत नाही. म्हणून प्रत्येक गुरुवारी तरी सगळ्यांनी आवर्जून 11 माळी आणि 3 अध्याय तुम्हाला वाचायचे आहे. त्यासुद्धा त्याबरोबरच जर तुम्हाला तारक मंत्र म्हणता आला 11 वेळा
तर फार उत्तम. जे 11 गुरुवार करत आहेत स्वामींचे ते तर नक्की प्रत्येक गुरुवारी हे करतातच. तर ह्या गोष्टी करायच्या. त्यानंतरची गोष्ट की भलेही तुम्ही रोज सकाळ संध्याकाळ स्वामींना नैवेद्य दाखवत नसाल, पण प्रत्येक गुरुवारच्या दिवशी तुम्हाला नैवेद्य दाखवायचाच आहे. आता एक टाईम तुम्हाला उपवास असतो, तर घरातल्या बाकीच्यांसाठी तर जेवण बनतंच. तर जे काही घरामध्ये शिजलं भिजलं, जे जसं काही भाकर भाजी असेल, तर तो नैवेद्य स्वामींना द्यायचा. स्वामींना फक्त भाव पाहिजे. नैवेद्य तुम्ही किती भावपूर्वक अर्पण करता त्याला महत्त्व असतं. आता नैवेद्य दाखवल्याने काय होते की अन्नावरचे दोष निघून जातात. आता अन्नदोष का लागतात? आपण बरेचदा घरामध्ये शांततेचं वातावरण नसतं, स्वयंपाक करताना चिडचिड होणं, त्यामुळे अन्नदोष लागतो. किंवा बरेचदा आपण उष्ट टाकून देतो, किंवा जेवण करताना चिडचिड करतो, रागाने अन्न खातो, किंवा अन्न सांडून देतो, वाया घालवतो, यामुळे अन्नदोष लागतात. तर हे सगळे अन्नदोष आपले निघून जातात जेव्हा आपण नैवेद्य दाखवतो आणि दाखवलेला नैवेद्य ग्रहण करतो. कारण नैवेद्य दाखवताना आपण मंत्रस्तोत्र म्हणतो. नैवेद्य कसं दाखवायचा याचा सुद्धा व्हिडिओ मी केलेला आहे. तर अन्नामध्ये सगळ्यात जास्त शक्ती असते ती कुठलीही पॉझिटिव्ह एनर्जी आकृष्ट करण्याची. म्हणूनच आपण मंत्रस्तोत्र म्हणून जी काही चांगली पॉझिटिव्ह एनर्जी त्या अन्नाला देतो, त्यामुळे अन्नाचे सगळे दोष जातात आणि मग ते आपण ग्रहण करत असतो. तर म्हणून नैवेद्य रोज दाखवला पाहिजे. पण नसेल शक्य तर प्रत्येक गुरुवारी तुम्हाला नैवेद्य दाखवायचाच आहे. प्रत्येक गुरुवारी तुळशीला कच्चं दूध तुम्हाला व्हायचं आहे. कच्चं दूध म्हणजे दूध तापवायच्या आधी जे दूध असतं कच्चं, तर ते दूध आपल्याला तुळशीला थोडंसं 1 घोटभर, आपल्याला 1 चमचाभर आपल्याला तुळशीला ते अर्पण करायचं असतं. त्याने हा लक्ष्मी प्राप्तीचा एक उपाय आहे. तर प्रत्येक गुरुवारी ही सुद्धा सेवा तुम्हाला करायची आहे. गुरुसेवेबरोबरच आपल्याला गुरुवारच्या दिवशी जर काही शक्य झालं दान धर्म करण्याचं, तर पिवळ्या गोष्टीचं दान तुम्ही करा. म्हणजे बघा, प्रत्येक केंद्रामध्ये गुरुवारी आरती असते, तर गुरुवारी आरतीच्या वेळेस तुम्ही केळं घेऊन जा तिथे. म्हणजे केळ्याचा प्रसाद जर तुम्ही नेला तर सगळ्यांना तो तिथे केंद्रामध्ये मिळतो. म्हणजे पिवळ्या गोष्टीचं दान करा. मग तुम्ही फुटाणे जरी दान केले तरीही चालेल, किंवा कुठलंही पिवळं वस्त्र म्हणा, पिवळी गोष्ट म्हणा, तर ते तुम्ही चना डाळ म्हणा. कारण पिवळ्या गोष्टीचं दान तुम्ही जर गुरुवारच्या दिवशी केलं तर तुमचा गुरु स्ट्रॉंग होतो. तर असे पिवळ्या गोष्टीचं दान तुम्हाला करायचं आहे. तुमच्याकडे जर कामवाली येत असेल तर तिला केळं द्या, किंवा काही ना काही तिला खायला द्या. असं गुरुवारी आपल्याला करायचं आहे. तर दानधर्म तितकाच महत्त्वाचा आहे. तुम्ही किती सेवा करता त्याच्यापेक्षा तुमचे कर्म किती चांगले आणि तुम्ही दान किती करता याला खूप जास्त महत्त्व आहे. तर या काही छोट्या छोट्या गोष्टी आहे, पण खूप महत्त्वाच्या आहे. ह्या खूप काही बदल घडवून आणतात आपल्या जीवनामध्ये. आपला गुरुग्रह पण स्ट्रॉंग होतो, गुरुचा वरदहस्त कायम आपल्यावर राहतो. त्याचप्रमाणे स्वामींची सेवा होते आपल्याकडून. तर असा हा शुभ गुरुवार असतो, एकदम पवित्र गुरुवार असतो. गुरुवारच्या दिवशी या सगळ्या सेवा आपल्याला करायच्या असतात. तर एवढीच माहिती मला तुम्हाला आजच्या भागामध्ये सांगायची होती. झालेली सेवा महाराजांच्या चरणी अर्पण करते. जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, म्हणजे स्वामी सेवा आपल्याला घराघरामध्ये पोहोचवता येईल. श्री स्वामी समर्थ.